मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा मी तुम्हाला होम टूर दाखवणार आहे आमची सरकारी क्वार्टरची बघा. तर आता 4-5 दिवसातच आम्हाला रूम पण चेंज करायची आहे आणि म्हटलं चला तुमच्याशी होम टूर करावी आणि आमच्याही आठवणीत राहील एकदा हा व्हिडिओ बनला की. चला तर मग मी तुम्हाला सुरुवात करते व्हिडिओ दाखवायला. चला, आपली रूम काही एवढे हाय पाय किंवा जास्त ह्याची नाही, तर साधीच आहे. तर मी तुम्हाला शेअर करणार आहे बघा. फक्त मी असं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, तुम्हाला होम टूर दाखवते, तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा मला. तर हे आहे आपलं मेन दरवाजा रूमचा. चला तर आत येऊया. तर ही आहे छोटीशी गॅलरी, तर जेणेकरून इथं स्टोरेज केलेलं आहे पहा. तर इथं बघा हे बॉक्स वगैरे इथं ठेवलेले आहेत आणि ही सायकल वगैरे इथं स्वराची ठेवलेली आहे. तर आणि इकडे पाठीमागे एक अलमारी ठेवलेली आहे. ह्या साईडला अलमारी. एक्स्ट्राचं जे सामान आहे, एक्स्ट्राचं जे पण सामान आहे ते इथं ठेवलेलं आहे बघा. जेणेकरून असे बॉक्स वगैरे ठेवलेत की पोस्टिंग जाताना ही पॅकिंग करता यावं म्हणून हे बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत. चला तर आत एंट्री. हे आहे आपला मेन रूम बघा. तर हा आहे दरवाजा बंद करते. दरवाजा जस्ट ह्या साईडला बघा आपलं मंदिर आहे. तर मंदिराच्या खाली तिथं एक आपली शेल्फ आहे आणि इथं कपडे टांगण्यासाठी असं हँगर लावलेलं आहे. कपडे जे बी आपण रेग्युलर वापरतो ना ते अडकवण्यासाठी हे आहे. हे आहे बॅडमिंटनचं रॅकेट आणि हे तर माहितीच आहे बघा तुम्हाला, थंडीमध्ये वापरलेलं स्वराचं आहे हे. इथं खाली आहे आणि इथं आपले साधेच आपले गुलदस्ते वगैरे ठेवलेले आहेत. आणि हा एक इथं बॉक्स ठेवलेला आहे जेणेकरून हा किचनची भांडे वगैरे आहे त्याच्यात. तर एक्स्ट्रा कोणी आले गेस्ट वगैरे तर लागतील म्हणून इथंच ठेवलेलं आहे. आणि ह्या मुलांच्या स्कूलच्या बॅगा आहेत बघा. तर ह्या स्कूलच्या बॅगा इथंच ठेवलेल्या आहेत. आणि जस्ट इथं फक्त मॅट ठेवलेलं आहे ह्याचं योगा मॅट आहे हे. आणि बाकी काय नाही, असं एक्स्ट्रा वगैरे स्वराची खेळणी वगैरे ठेवलेली आहे तिथं. तर ही पहा बुखारी आहे आपली जस्ट साईडला. थंडीमध्ये बघा बुखारी लागते इकडं, तर ही थंडीसाठी इथं बुखारी आहे. आणि इकडंच ह्या साईडला 2 चेअर ठेवलेले आहेत आपले. आणि इकडे एक खिडकी आहे या बाजूला आणि सेंटरला एक तिकडे खिडकी आहे बघा मध्ये. ही अशी खिडकी मध्ये आहे बघा. आणि हे एक ब्लोअर आहे हीटर, जेणेकरून पण गरम राहते म्हणून. आणि ही वॉशिंग मशीन आहे बघा. तर वॉशिंग मशीन सध्या बाथरूम मध्ये ठेवलेली नाही, बाहेरच ठेवली आहे. कारण बाथरूम मध्ये आता पाणी स्टोरेज करण्यासाठी, पाणी ज्यावेळी येत नाही ना त्यामुळे पाणी स्टोरेज करण्यासाठी टाक्या ठेवलेल्या आहेत बाथरूम मध्ये. आणि त्यामुळं ही वॉशिंग मशीन बाहेर ठेवलेली आहे. वॉशिंग मशीन बाहेर ठेवण्याची कारण आहे बघा, इथं बाहेर ठेवलेले आहे. तर जस्ट इकडंच बघा आपलं बेड आहे. हे बेड आहे बघा छोटंसं. तर बेडच्या जस्ट वरती बघा ही हीट प्लॅन आहे, जेणेकरून आपली रूम गरम राहते. रूम गरम करण्यासाठीचा हा हीट प्लॅन आहे. आणि वरतीच बघा रशी बांधलेली आहे मी, कारण कपडे सुकवायचं बाहेर काही ऑप्शनच नव्हता बघा. बर्फही असल्यामुळे कपड्यांमध्ये बर्फच बनवत होता, जेणेकरून ह्या रशीवर कपडे टाकले की इकडून बुखारी रूम गरम होते आणि इकडून हॉट प्लॅन, त्यामुळे इथं कपडे सुकले जातात म्हणून हे अशी रशी बांधली होती मी. आणि इकडं काय हे भिंती मजबूत नाहीत म्हणून अशी थोडीशी इथं जागा सुट्टी वाटत होती म्हणून इथंच बांधली होती. आणि जस्टच हा टेबल आहे बघा, लगेच ठेवलेला आहे. जस्ट बेडला टच करूनच ठेवलेलं आहे कारण स्पेस नाही आहे ना, त्यामुळे हा टेबल जस्टच ठेवलेला आहे इथं. आणि लागणाऱ्या वस्तू बघा म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे इथं ठेवलेले आहेत इथंच. आणि आता स्वराची तब्येत ठीक नव्हती तर औषधं पण आणलेली होती, औषधं ठेवलेली आहेत. आणि विक्स वगैरे हे हाताला लागावं म्हणून इथंच ठेवलेलं आहे बेडच्या शेजारीच पहा. आणि ही पाण्याची बॉटल आणि ही किटली पण इथंच ठेवली. जस्ट सकाळी उठलं की लगेच रूम गरम झाली की इथंच पाणी गरम करायचं आणि प्यायचं त्यासाठी. आणि हे पिण्याचं पाणी पण इथं ठेवलेलं आहे कारण किचनमध्ये एवढं स्टोरेज नाही आहे, जागा छोटंसं किचन आहे त्यामुळे इथंच ठेवले. आणि हे बघा हे आहे कचवा, हा क्रिस्टलाइजवाला कचवा आहे. हा मेल्यातून घेतला होता, भरपूर दिवस ठेवला नव्हता, कुठं ठेवावं ह्या ऑप्शनच ठेवला नव्हता. तर आता म्हटलं इथं ठेवून द्यावा टेबलवरती, तर ठेवलेला आहे पहा. कसा वाटतोय मंडळी कचवा नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. तर जस्टच ह्याच्या शेजारी आता फ्रीज ठेवलेला आहे. फ्रीज पहिलं तिकडं होतं बघा वॉशिंग मशीनच्या शेजारी, पण आता वॉशिंग मशीन बाहेर आल्यामुळे फ्रीजची जागा चेंज झाली, फ्रीज इकडे ठेवलेला आहे. आता थंडीमध्ये इकडं फ्रीज एवढं लागत नाही, पण तिकडं पाठीमागच्या युनिटला घेतलेलं होतं ते इकडं तसंच ट्रान्सफर केलेलं आहे हे फ्रीज.
तर फ्रीजवरती काय जास्त सामान नाही ठेवलेलं, पहा वजन वगैरे नाही ठेवत म्हणून. हे असे श्रीना मॅग्नेट आणले होते बघा, मग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील तुम्ही, ते असे मॅग्नेट लावलेले आहेत बघा, श्रीना आणले होते. आणि याच्यावरती एक आपलं शो पीस म्हणून एक गुलदस्ता ठेवलेला आहे. आणि बाकी या फ्रूटच्या टोकऱ्या आहेत. फ्रूट काही तर ठेवत नाही मी, आतमध्येच ठेवते, कारण रूम गरम होते ना हिट, मग त्यामुळे फ्रूट पण खराब होतं. रूम गरम झाली की फ्रूट लगेच खराब होतं. आणि जस्ट शेजारी अलमारी आहे, ही अलमारी. आणि अलमारी पण इकडं होती पहिली, पण फ्रीज ठेवण्यासाठी अलमारीला पण आता इकडे इकडे सरकवलेलं आहे. आणि अलमारीवरती ते स्वराचं खेळणं थोडंसं छान वाटतं म्हणून वरती ठेवलंय. आणि हे आहे एरोप्लेन, पण छानच वाटतं, खेळण्यातलंच आहे म्हणून ठेवलं होतं वरती. आणि इकडे जस्ट आपला टेबल बघा, सेंटर टेबल आहे. आणि याच्यावरतीच टीव्ही ठेवलेली आहे आम्ही, कारण टीव्ही भिंती एवढ्या सपोर्टिव्ह नाहीत. ही हॉट सीट असल्यामुळे याच्यावर कील वगैरे काहीच ठोकता येत नाही, खेळ वगैरे असा मारलाय की आरपारच जातो पूर्ण, त्यामुळं इथंच खाली ठेवली आहे, पडण्याची शक्यता वगैरे असते म्हणून. तर इथंच ठेवलेली आहे. आणि ही टीव्ही, आणि ह्याच्या जस्ट पाठीमागं बघा असं मेकअपचं सामान, म्हणजे आपलं रोजचं लागणार मेकअपचं सामान ठेवलंय. पावडर आपण करतो ना, ते सामान ठेवलंय. आणि हे कंगी स्टँड वगैरे. आणि हा आरसा मी 10-12 वर्ष 13 वर्ष झाले बघा हा आरशाला बनवलाय, तसा माझ्यासोबतच आहे आरसा. आणि त्यासोबत हेही बनवलेलं होतं. हे दोन्ही मी सोबतच ठेवते, बाकी जुला वगैरे बनवलं होतं तो गावीच आहे. आणि हे नंतर बनवलं होतं थोड्या दिवसांनी, म्हणजे 7-8 वर्ष झाले बघा ह्याला, हे बनवलं त्याला. आणि हे मी कायम सोबतच, आरसा हा खूप उपयोग येतो, हा कायमच असतो बघा माझ्यासोबत. तर हे मायक्रॉनचं बनवलेलं होतं. आता हल्ली कोण बनवत नाही, पहिले बनवत होत्या लेडीज वगैरे सर्व मिळून. आणि इथं जस्ट चावी काढली होती आमच्या पहिले जी फॅमिली राहत होती त्यांनी चावी काढलेली. ॲक्वासाठी काढली असेल बहुतेक, पण आम्ही काय ॲक्वा लावला नव्हता, कारण युनिटमध्येच ॲक्वा लावलेला आहे, तिथूनच पाणी भेटतं त्यामुळं. आणि हे सोराने इथं बेल्ट वगैरे ठेवलेले आहेत बघा सोराचे. आणि इथं असं साईडला कंगी स्टँड वगैरे. मग इथले तसं सगळं जस्ट आरशाच्या तिथंच आपल्याला विंचरण्यासाठी, म्हणजे मेकअपसाठी जे बी लागतं सामान ते ठेवलेलं आहे. आणि जस्ट या टेबल खाली बघा असे बुक्स ठेवलेले आहेत मुलांचे, ऍडजस्ट केलेले आहेत एकाच रूम मध्ये बघा, असे अशा पद्धतीनं. ओव्हरऑल बघा मंडळी, एवढीशी रूम आहे आपली छोटीशी. आणि ह्याच रूम मध्ये पूर्ण सामान मी सेटअप केलेलं आहे. तर ह्या बेड खाली सुद्धा सामान मी ठेवलेलं आहे सेट करून, एक्स्ट्राचं सामान असतंय ते. आणि इकडे ह्या टेबल खाली सुद्धा सामान ठेवलेलं आहे. इकडे मुलांची पुस्तकं ठेवलेली आहे, ते पुस्तकांसाठी जागा वगैरे टेबल वरती नाही आणि स्पेस पण नाही, म्हणून ह्या टेबल खालीच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि अशा पद्धतीने बघा मी एकाच रूम मध्ये सगळं सामान सेट केलेलं आहे. आणि बाहेर जी आपली गॅलरी आहे ते तुम्हाला दाखव, थोडीशी छोटीशी बाहेरची गॅलरी आहे, तिथं असं आज मी थोडंसं पाणी मारून घेतलंय बघा. पहिलं पाणी वगैरे मारण्याचा पण प्रश्न नव्हता, पाणी मारले की लगेच पापडी बनत होती. आणि अशा बाटल्या पण आणलेल्या आहेत बघा आता बिस्लरीच्या. आणि एक्स्ट्राचं सामान ते बॉक्स वगैरे इथं ठेवलेले आहेत. आणि बघा हे पोस्टिंग जाताना सामान पॅक वगैरे करण्यासाठी बॉक्स असतात, हे बॉक्स तसेच ठेवलेत. हे कार्टून पण आहेत, जसं की टीव्हीचे आहेत, फिल्टरचे आहेत, तेही कामी येतात म्हणून तेही तसेच ठेवलेलं आहे स्टोरेज करून. आणि इकडं फॅन आहेत बघा, एक आपला पर्सनली फॅन आहे आणि एक युनिट मधला फॅन आहे. इथं बघा फॅन आहेत आपले, एक पर्सनली आणि एक युनिट मधला आहे. इथं गरमी सुद्धा येते बघा, गरमीमध्ये फॅन सुद्धा वापरावा लागतो आपल्याला. आणि ही छोटीशी अलमारी आहे, जेणेकरून याच्यात जे बी ग्लोसरीचं सामान वगैरे येतं किराणा ते इथं ठेवलेलं आहे. आणि ह्या बाजूला आपलं बाथरूम आहे बघा, ह्या साईडला बाथरूम आहे आणि ह्या साईडला किचन आहे. चला किचन दाखवते तुम्हाला. तर मंडळी हे बघा आहे आपलं छोटंसं किचन बघा, चला या आतमध्ये तुम्हाला दाखवते. तर ही आहे बघा छोटीशी शेल्फ, आणि थोडेफार भांडे आहेत ते इथं लावलेले आहेत. आणि बाकीचे अर्धे धुतले होते ते मी बाहेर सुकायला ठेवलेले आहेत. आणि ह्या साईडला एक अशी छोटीशी डब्बे ठेवलेले आहेत, मसाल्याचे डब्बे वगैरे ठेवण्यासाठी छोटंसं आहे. आणि इकडं एवढा आपला एल साईजचं बघा हे आहे किचन कट्टा आहे. तर ह्या साईडला बघा पोळपाट बेलणं आणि चमचा स्टँड आणि असे काचेचे ग्लास ठेवलेले आहेत. आणि हे पहा, हे ड्रायफ्रूटसाठी टोकरी भेटली होती, मी म्हटलं चला चपाती असं भाकरी वगैरे बनवल्यावर ठेवता येईल म्हणून असं ठेवलेलं आहे पहा, छान आहे बघा. इकडं असं ड्रायफ्रूट पॅक करून भेटते बघा अशी टोकरी, एकदम गिफ्ट पॅकिंग पेपर वगैरे लावून भेटलेली होती. तर कशी वाटते मंडळी, छान आहे का नाही? म्हटलं चला याच्यावर आपण भाकरी बनवली तर ठेवता येईल म्हणून मी ठेवलेली आहे हिला. आणि इकडं आहे इंडक्शन, आणि ही आपली शेगडी ठेवलेली आहे इथं. आणि इकडं खाली असे डबे ठेवलेले आहेत मसाल्यांचे, डाळींचे. आणि ह्या साईडला
छोटे टुकडे भाजीपाला ठेवलेले आहे आपण त्याच्यामध्ये, कांदे वगैरे, बटाटे आणि अशा भाज्यांचं ठेवलेलं आहे आतमध्ये. आणि हे डबे आहेत बघा, हे मोठे डबे. तर याच्यामध्ये एक्स्ट्राच्या डाळी वगैरे सर्व असं ठेवलेलं आहे. तर हे इथंच ठेवून दिलेले आहेत मी डबे. तर असं छोटंसं किचन आहे बघा, काय जास्त म्हणजे तामझाम केलेलं किंवा हे नाही, तेच फक्त मी नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा मंडळी. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि काय चुकत असेल तर खरंच नक्की सांगा की कोणती गोष्ट अशी करायला पाहिजे होती, तशी करायला पाहिजे होती. आणि भांडे वगैरे जास्त आणत नाही आम्ही, जेवढे लागतात तेवढे सोबत होते. आणि अर्धे भांडे बघा इथं आहेत आणि बाकीचे बाहेर सुकायला ठेवलेले आहेत. तर आजची होम टूर तुम्हाला कशी वाटली मंडळी, नक्की सांगा कमेंट करून. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बघा थँक्यू, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.